सोलापूर महापालिका प्रशासनाने अलीकडेच शहराला स्वच्छतेच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी एक मोहीम हाती घेतलेली आहे। खास करून जे मावा खाऊन लोक घाण करतात, थुकतात, त्याच्या संदर्भातली ही मोहीम आहे। तर या मोहिमेकडे कसं पाहता आणि काय सांगा? अतिशय चांगला उपक्रम महापालिकेने केलेला आहे। विशेषतः शीतल तेली उगले मॅडम, नव्याने अतिरिक्त आयुक्त आलेले रविजी पवार साहेब यांनी हा उपक्रम घेतलेला आहे। मी त्यांना यापूर्वी फोनवर बोलताना सुद्धा एक प्रसंग स्विमिंग टँकच्या बाबतीत फोन केल्यानंतर आधी रस्त्याच्या स्वच्छतेसाठी मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। आणि आता जे मावा विकत आहेत, जे सोलापूर मावाच्या बाबतीत बदनाम आहे आणि यासाठी त्यांनी ते उपक्रम घेतलेला एक आदर्शवत चांगला आहे। परंतु हे करत असताना मला वाटतं की महापालिकेची प्रशासनाची जी महत्त्वाची जबाबदारी आहे की आपण स्मार्ट सोलापूर म्हणून स्वतःला बोलवतो। मला वाटतं तुमच्या चॅनलचं नाव पण स्मार्ट सोलापूरकर आहे, परंतु सगळे कचरा कुंडी ओव्हरफ्लो झालेले आहेत। ते महापालिकेचं पहिला फर्स्ट प्रायोरिटी आहे की आपण पाणी पुरवठा वेळेवरती केला पाहिजे, आपण शहराची झाडलोट वेळेवरती केले पाहिजे, आपण कचरा शहरातला संकलित केला पाहिजे आणि घंटागाडीसुद्धा आपली शहरातली रोज गेली पाहिजे। पूर्वी मी 10 वर्ष महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे, तर घंटागाडी रोज द्यायची। दुर्दैव असं आहे की मागच्या 6 महिने वर्षभरात आता घंटागाडीलाही दिवस आलेले आहेत, म्हणजे 3 दिवसातनं 4 दिवसाला एकदा घंटागाडी पाण्यासारखी परिस्थिती आहे। म्हणजे आपण प्रगती न करता आपण अधोगतीकडे चाललो आहे का असा प्रश्न निर्माण होतो। तर मी महापालिका प्रशासनाला परवा आयुक्त मॅडमला विनंती केली आहे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेबांना विनंती केली आहे की जे घंटागाडीचं नियोजन मागच्या 10 वर्षात ज्या पद्धतीने होतं ते पूर्वीसारखं करावं आणि जे कचरा कोंडी महापालिकेने आज सगळीकडे ओव्हरफुल आहेत ते पूर्ण साफ करून घेऊन मध्यंतरी महापालिकेने एक उपक्रम घेतला होता की कचरा कुंडी पूर्णपणे बंद करून रांगोळी काढलेली, तिथं काही झाडं वगैरे लावलेली, तशा पद्धतीने 100% कचरा कुंडी मुक्त करून दैनंदिन घंटागाडी जाऊन खऱ्या अर्थाने शहर स्मार्ट झालं पाहिजे, ही अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। नागरिकांना शिस्त लावण्यासाठी जी मोहीम सुरू केली ती कौतुकास्पद आहे असं वाटतं? 100% कौतुकास्पद आहे, परंतु आपण मावा विक्रेते म्हणजे 10 लाख सोलापूरकर नाही आहेत, तर मावा खाणारी 10 लाख सोलापूरकर नाही आहेत। कचरा कुंडी तुमच्या आमच्या दारात अगदी महापालिका प्रिमायसेसच्या बाहेरसुद्धा कचरा कुंडी ओव्हरफ्लो होऊन व्हायला लागलेत। तर मध्यंतरी महापालिकेने एक उपक्रम घेतला होता की सॅनिटरी इन्स्पेक्टरला उद्दिष्ट दिलं होतं की कोण कचरा टाकतंय त्यांचा GPA टॅगमध्ये फोटो काढायचा आणि त्यांना 500 रुपयाचे दंड आकारायचे। तर अशी मोहीम प्रभावीपणे राबवली गेली तर लोक कचरा टाकणार नाहीत। मुळात प्रश्न समजून घेतला पाहिजे, लोक कचरा कुंडीत कचरा घेऊन का टाकताय, तर घंटागाडी वेळेवरती दारात जात नाही। घंटागाडी जर वेळेवरती दारात गेली तर लोक कचरा बाहेर टाकणार नाहीत। दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली जर घडल्या तर निश्चित शहर पूर्णपणे स्वच्छ राहील। दादा धन्यवाद। स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आता आपण आमदार देवेंद्र कोठे यांच्याशी संवाद साधलेला आहे। छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर।